आणि याच संदर्भातली पहिली बातमी अर्थातच पुण्यामधून. पुण्याच्या गुन्हेगारीमध्ये एक मोठा ट्विस्ट आलाय. गुंड निलेश घायवळचा सख्खा भाऊ सचिन घायवळवर गंभीर गुन्हे असताना गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी त्यांना शस्त्र परवाना दिला कसा, असा आरोप होतोय. मात्र आता विरोधकांनी याच्यावरती टीका केल्यानंतर नियमाला धरूनच परवाना दिल्याचं स्पष्टीकरण योगेश कदमांनी दिलंय. त्यामुळे आता विरोधकांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवरती धरायला सुरुवात केली. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार सर. विजय सर, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. नमस्कार विजय सर, मला सांगा, सचिन घायवळ हा पेशानं शिक्षक आहे. एका शिक्षकाला अशी शस्त्राची काय गरज पडली की त्यानं थेट गृहराज्यमंत्र्यांकडे याची दाद मागितली आणि अखेर त्यांना सुद्धा हा शस्त्र परवाना जो आहे तो त्याला द्यावा लागला? पहिली गोष्ट म्हणजे ते शिक्षक आहेत असा आपण त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केलाय म्हणून मान्य करूया. परंतु एकाच वेळेला ते शिक्षक आहेत, त्याच वेळेला बांधकाम व्यावसायिक आहेत, त्याच वेळेला शेतकरी आहेत, त्याच वेळेला आणि बरेच काही जे शस्त्राचे उद्योग चालले ते आपल्याला दिसतं. याच्यात एक वाक्य महत्वाचं आहे जे गृहराज्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे किंवा त्यांना जो अधिकार आहे. ज्या वेळेला हे अधिकार असतात त्यावेळेला असे अधिकार वापरताना तारतम्य वापरायचं असतं. अधिकार असतात, प्रत्येकाला काही करण्यासाठी अधिकार दिलेले आहेत, ते चांगल्या हेतूने दिलेले आहेत. परंतु इथं असं दिसतं की ज्या वेळेला गृहमंत्र्यांसमोर हे मॅटर आलं त्याच्यात हे आणि हे आत्ताच एप्रिल ते जून त्या दरम्यानच आहे. बाकी पूर्वीच्या गुन्ह्यामध्ये सुटलाय, मग त्याच्यामध्ये अपील झालंय की नाही याची त्यांनी चौकशी केली नाही. ही सगळी चौकशी करण्यासाठी शासनाकडे यंत्रणा असते. हा एक भाग झाला. दुसरा, त्याच्यात एक स्पेसिफिक, मी ते पत्र वाचलेलं आहे, त्याच्यात स्पेसिफिक उल्लेख आहे की याच्यातला एक जो गुन्हा आहे तो निलेश घायवळच्या बरोबरीने त्यांनी केलेला आहे. आता यांचे गुन्हे पूर्वीचे सोडले वगैरे, ते सोडायला नको होते परंतु सोडले, तरीही निलेश घायवळच्या बरोबर तो एका गुन्ह्यात होता. निलेश घायवळवर प्रचंड गुन्हे दाखल आहेत हे माहिती असताना आणि अशी कोणती गरज पडली होती की गृहमंत्र्यांना आपले अधिकार वापरावे लागले त्याच्यासाठी? असं कोण सज्जन माणूस आहे की ज्याच्यासाठी किंवा ज्याला समाजातून धोका आहे, ज्याच्यामुळे समाजाला धोका आहे त्याचा तुम्ही विचार केला नाही. परंतु समाजातून धोका आहे असं कुणी असतं, चांगल्या माणसाला दिलं असतं ज्याला खरोखर थ्रेट आहे तर ते समजण्यासारखं होतं. परंतु हा गृहमंत्र्यांनी केलेला शुद्ध आपल्या अधिकाराचा आणि डिस्क्रिशनरी पॉवरचा गैरवापर आहे. आणि याच्यात आणखी एक गोष्ट महत्वाची, मी गेले अनेक वर्ष महिने मागणी करतोय की कायद्यानुसार भारतामध्ये ज्यांना शस्त्र परवाना दिला जातो त्याची माहिती वेबसाईटवर टाकायची आहे. त्यासाठी शासनाने, केंद्र शासनाने यंत्रणा उभी केलेली आहे. पण महाराष्ट्रातलं थोडंफार यवतमाळ जिल्हा होता वगळता पुणे मुंबईसह, पुणे पिंपरी चिंचवड मुंबईसह एकाही पोलीस प्राधिकरणाने ही माहिती वेबसाईटवर टाकलेली नाही. कदाचित अशी माहिती वेबसाईटवर असेल तर लोकांनाही कळेल की किती सज्जन माणसाला हे परवाना मिळालाय ते. परंतु याचा अर्थ या सगळ्यांची मिलीभगत आहे. ज्यांना आपण म्हणतो की ज्यांनी आपल्या संविधानाचं आपलं संरक्षण करायचं ते या सगळ्या गुन्हेगारांना मिळालेले दिसत आहेत, त्यामुळेच अशा घटना घडतात. पण विजय सर, आता जर आपण बघितलं असेल तर जसं पोलिसांचं नेटवर्किंग असतं तसंच या राजकीय नेत्यांचं सुद्धा असतं. आता हे तर गृहराज्यमंत्री आहेत कोकणातले, रामदास कदमांचे सुपुत्र आहेत. मात्र असं असलं तरी सुद्धा काही राजकीय नेत्यांना काही अशा प्रकारच्या गुंडांचं सुद्धा संरक्षण हवं असतं. मग अशा म्हणजे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी तर हा परवाना त्याला दिला नसेल. काही मैत्रीपूर्ण रिलेशन सुद्धा असू शकतं यांचं? असू शकतं. तुम्ही फारच सभ्य भाषेत बोलताय. हे असतं म्हणूनच दिलं जातं. बर, अदरवाईज हा कुणी असा मोठा सामाजिक कार्यकर्ता नाही ज्याचा आता काय पद्मश्री मिळाली किंवा भलं मोठं काम आहे त्याला आता लोकांपासून धोका आहे किंवा गुंडापासून धोका आहे असं नाही. हे संबंध असतात आणि या संबंधाबरोबर इतरही संबंध असतात ज्याला आर्थिक संबंध म्हणता येईल. हे एकदा एस्टॅब्लिश झाले की मग त्यांना त्या शब्दांच्या व्याख्येचा विसर पडतो. जसं डान्स बारचा अचानक काय म्हणतात लाईव्ह ऑर्केस्ट्रा होतं, मग लाईव्ह ऑर्केस्ट्रामध्ये तिथं काय भजन कीर्तन तीर्थप्राशन होत असेल ते वेगळं. असं प्रत्येक बाबतीमध्ये त्यांच्या शब्दांच्या पारदर्शकच्या आणि प्रामाणिकतेच्या व्याख्या बदलत जातात आणि हे असे संबंध राजकारणी आणि गुंडांचे आहेत. किंबहुना त्यासाठीच किती किती गोष्टीकडे दुर्लक्ष करणार. दोन हे तुमचं मतदार याद्या त्यांच्याकडे, दोन मतदान कार्ड याच्याकडे दुर्लक्ष करणार, दोन आधार कार्ड याच्याकडे दुर्लक्ष करणार, त्यांच्या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करणार.
पोलिसांनी चक्क विरोध केलेला असतानाही त्याला लायसन्स देणार, याचा अर्थ संबंध आहेत. हा काहीतरी फार विचार करून देशाच्या हिताचा निर्णय घेतलाय अशातला भाग नाही. हा संबंधामुळेच, मग ते आर्थिक असतील, इतर राजकीय संबंध असतील, याच्यामुळेच हा निर्णय घेतला, याच्यात कुठलीही शंका नाहीये. बर. पण विजय सर, जर आपण बघितलं असेल तर पुणे आता दिवसागणिक हे आता गुन्हेगारीच्या या सगळ्या दलदलीमध्ये फसत चाललेलं आहे. एकेकाळी या पुण्याची ओळख ही सुसंस्कृत शहर असं होती, विद्येचं माहेरघर होतं. मात्र या गुंडांमुळे आता घायवळ काय हा आत्ता आलेला उद्या काल परवा उद्याला आलेला गुंड नाहीये. याच्या आधी ह्यानं खूप काही काही कांड केलेले आहेत पुण्यामध्ये. गजामारणे असेल, जर पुण्याच्या गुन्हेगारीचा इतिहास बघायचा झाला तर गजामारणे असेल, शरद मोहोळ असेल ज्याची हत्या झाली काही एका मागच्या 2 वर्षापूर्वी, त्याचं असेल प्रकरण. मात्र ह्या गुन्हेगारांना कुठेतरी चाप लावणं गरजेचं आहे. अमितेश कुमार जेव्हा त्यांनी सगळा तो चार्ज हातामध्ये घेतला तेव्हा सगळ्या गुंडांना तंबी दिली त्या कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये, तरी सुद्धा ह्या तंबीचा काही एक परिणाम झालेला नाही. उलट ह्या गुन्हेगारांचा अजून धाडस वाढतं या सगळे गुन्हे करताना, असं नाही वाटत आपल्याला? असंच आहे. प्रत्येक अधिकारी, मग तो पोलीस अधिकारी किंवा प्रशासनातला प्रमुख घेऊन जिथं जातो तिथं सुरुवातीला आपण खूप काही करणार आहेत असं ते दाखवतात. परंतु हा जो प्रकार आहे, पुण्यात सुद्धा त्या गुंडांची दिंड काढली गेली, परंतु हा सगळा जो प्रकार आहे तो केवळ आपल्याला त्या सगळ्या नेटवर्कची माहिती करून घेण्यासाठी, अशासाठीच असते. त्यामुळेच कोयता गँग असेल आणि इतर गँग असतील, सायबर फ्रॉड असतील, आणखी इतर जे गुन्हे, जमिनींचे गुन्हे असतील, याच्यामध्ये गेल्या 5-10 वर्षामध्ये प्रचंड वाढ झालेली दिसते. कारण हे थांबवणारी यंत्रणा अस्तित्वात नाही, आणि असली तरी त्या यंत्रणेनं हे जे काही असामाजिक तत्व आहे त्यांच्याशी कुठेतरी तडजोड केलेली आहे, त्यांच्याशी संगनमत केले, त्याच्यामुळे अशा घटना घडतात यात शंकाच नाही. नक्कीच. पण विजय सर, अजून एक गोष्ट या निमित्तानं प्रकर्षानं जाणवते की सध्या पुण्यातली गुन्हेगारी ही वाढायचं आता म्हणजे ती थांबतच नाही, ते वाढतच चाललेली आहे दिवसागणिक. अशामध्ये कुठेतरी या गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी नेमके काय काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात येत्या काळामध्ये? याच्यातली पहिली उपाययोजना करायची आहे ती राजकारण्यांनी करायचं आहे. परंतु असं आहे की ते राजकारणीच संगनमत करत असल्यामुळे कशी होणार? प्रत्येक जो दबंग राजकारणी असतो, म्हणजे पुण्यातला असेल किंवा इतर कुठल्याही भागातला, तो सगळ्यात आधी काय करतो, तर आपल्या मर्जीतले अधिकारी आपापल्या भागात आणतो. ते थांबलं पाहिजे. आज पुण्या मुंबईमध्ये असे अनेक अधिकारी आहेत, ते तेवढ्यातल्या तेवढ्या सर्कलमध्ये फिरत असतात, त्यांची त्या एरिया पलीकडे कुठे बदली होत नाही. त्यांना जवळपास ही जी गावं किंवा हे जे विभाग आहेत ते आंदण दिल्यासारखे असतात. आणि आपल्याशी जो निष्ठावंत आहे, मग त्याचं चारित्र्य कलंकित असलं तरी हरकत नाही, अशा निष्ठावंतांना आपल्या भागामध्ये नोकरीत आणण्याचा जो प्रयत्न चाललाय तो थांबला तर आणि तरच, आणि नागरिकांमधून जर अशा गोष्टींना विरोध व्हायला लागला तरच याच्यातून काहीतरी फरक दिसेल, अन्यथा हे असं चालूच राहणार आहे.